सांग बरं. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही बघितलंच आम्ही कोल्हापूरला देवदर्शनासाठी आलो होतो, ज्योतिबा दर्शनासाठी. तर सकाळी 4:30 वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो. मी पहिला पार्ट ह्याच्या अगोदरचा अपलोड केला होता सकाळीच. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून तुम्ही बघा. देवदर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि गर्दी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे काही नाही, निवांत आरामात मस्त वाटलं. आता मग म्हटलं चला प्रदक्षिणा घालू आणि आस्ताच्या हातून थोडीशी मिठाई वाटप करायची होती, तर तेही करून घेऊया. देवाला हार घातलाय. हो, देवाची तलवार पडली खाली. रात्री रात्री पोरांनी देव घासल्या तो असताना ते पडले पूर्ण देवाच. बघू इकडं. दिदू दिदी किती छोट छान आहे पिल्लू ना. आणि इथं आस्ताच वेगळंच चालू होतं. पायाला खालून गुलाला वगैरे लागला होता, तर तिला वाटायचं मम्मा कशाने गुलाबी गुलाबी झालंय, बघू तुझे पाय कसे आहेत, माझे कसे आहेत, माझे हात बघ, हे बघ. तिची बडबड चालू होती, स्वतःचे हात पाय सारखे बघायचं चालू होतं. आणि सगळे नवीन आणि अनोळखी असल्यामुळे ना आस्ताला त्यांना मिठाई देताना उघडल्यासारखं वाटत होतं. आणि मला म्हणायची मम्मा तूच दे, माझा हात दुखतोय, माझं हे होतंय ते होतंय. पण मी म्हटलं नाही, नको, देवबाप्पाचा प्रसाद आहे, तूच द्यायचा. म्हणून तिला द्यायला सांगितली तशीच. आणि इथे जरा जास्त जण दिसत होते, त्याच्यामुळे आस्ताला इकडेच घेऊन आले. म्हटलं एकाच ठिकाणी उभारून देईल ती सगळ्यांना म्हणून. हात दुखायला लागला. दरवर्षी आम्ही सगळे मिळून येतो, आमची पूर्ण फॅमिली. पण आता ह्यावेळेस तुम्हालाही माहिती आहे, रोहिणी दीपक जे गेलेत तिकडं पुण्याला, त्याच्यामुळे काय आत्ता आमचं मेळ लागला नाही सगळ्यांचं यायला. तर ते आता येतीलच, अजून एक 8-15 दिवसांनी सगळे मिळून परत एकदा देवदर्शनाला जायचं. तर आता दीपकदाची रोहिणी आल्यानंतर आता ते सगळेजण येतील परत. मग आता काय आरोदादा वगैरे येईल, मी काय येणार नाही. आता मी ह्यावेळेस घरी थांबेन, कारण आता आत्ती आल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आता हे सगळे बाकीचे जातील, त्यांचंही देवदर्शन होईल. तर चला, आता इथं झाले आता जवळपास सगळं. सगळ्यांना मिठाई देऊन तर निघतो. थोडेसे फोटोज घेतो आम्ही आणि मग आता निघणार. आम्ही निघालो बघा. आता फोटोज वगैरे काढले सगळ्यांनी, थोडा वेळ थांबलो तिथंच आणि मग आता खाली जायचं, यमाईचं दर्शन घ्यायचं आणि जायचं. बसलेलं खाली. ओ काय झालं, इतकं दुःख वाढलंय, पुढे दिसत नाही सुद्धा.
आपण ट्रिपने येताना भैया तुम्ही गाडी थांबवलेली बघा तसं हा म्हणा म्हणाई भैया ज्योतिबाच्या नावानं असता म्हणून मग चांगलं आत्ता दिवस उगवायला लागला आम्ही रिटर्न निघालो सुटला असतं म्हणजे तेवढ्यात पण आणि इथं खाली पायथ्याशी येऊन आम्ही यमाईचं दर्शन आता करणार आहे बघा. हे बघा सगळं घेतलंय ओटीचं साहित्यही. पुढे काय व्लॉग आम्ही शूट केला नाही त्याच्यामुळे आता इथून दर्शन घेणार आणि डायरेक्ट घरी जायला निघणार आहेत आम्ही. साडेसहा वाजले का? जास्त झालं. तुझ्याकडली तू तेवढी शूटिंग काढताना अपोजिटचं माल द्यायचा जा. हा तू चांगलं काढायचं. होय होय मी सगळ्यांनाच मी घेत असते व्यवस्थित. मलाच कोण घेत नाही ती नीट हाय नाही. बघू होय भाऊ आता पेंगा लागलाय ते. फोटो काढायला व्यू चांगला आहे. ती वरती ती एकदम ती ही दिसते ती घर आहे ते काय तिकडे मग काय हा घर आहे ती. ठीक आहे. घर आहे ती. बघा हो ही मी मगाशी म्हणलेलं तुम्हाला खाली वाढायला लागले ना ब्ल्यू कलर व्हाईट व्हाईट. वर एक गेले आले कुठं आले तिकडून आले बघ लांबनं. वर चाललो होतो ना इकडे आता असं ज्योतिबाच्या मंदिरातून बरोबर आम्ही 6:30 वाजता निघालो. मग खाली येऊन तिथं यमाईचं दर्शन वगैरे घेतलं. तिथे एक 5-10 मिनटं गेले आणि मग आम्ही निघालोय. तर बघू शकताय बघा आता सगळे आता झोपायच्या मूडमध्ये आहेत पेंगायच्या. पण झोपायला काय अलाउड नाही गाडीमध्ये कारण ह्यांना झोप येईल म्हणून आम्ही कोण झोपतच नव्हतो. पण झोप काय आवरेनाशी झाली होती. असं झालं तर अक्षरशः डोळ्यात जीव नसल्यासारखं. पण म्हटलं एक जण जरी झोपलं तर गाडी चालवणाऱ्याला झोप येते म्हणून मग आम्ही झोपायचं टाळलं होतं जरा. या आस्था आणि जवळजवळ कोल्हापूरपासून 1 तास 1.5 तास अंतरावरती आम्ही आलो. आता 8 वाजलेले आहेत बघा. तर इथं आता आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलोय चकदे वडामध्ये. पण नुसता नावाला चकदे होता चवीला काही तसा काही नव्हता. फारसा काही चांगलं लागलं नाही. ठीक ठीक होता. म्हटलं चला जाऊ दे नाश्ता करू आणि निघूया पटकन. आणि बघा नदीला पाणी किती आहे वातावरण खूप छान होतं आणि सकाळी सकाळी जरा ट्रॅव्हलिंग करायला जास्त भारी वाटतं नाही का. थंडगार हवा सुटलेली असते. छान वाटत होतं. मस्त झालं देवदर्शन. तर इथं तुम्ही बघू शकताय वैभवला आणि सृष्टीवहिनीला सोडण्यासाठी आम्ही घरी आलोय सांगोलला माझ्या माहेरी. म्हटलं त्यांना दोघांना घरी सोडूया आणि मग रिटर्न जायचं लगेच. एक 5-10 मिनिट थांबणार आहे. भाऊ वाट बघत बसले होते. त्यांना मुलांना भेटायचं होतं म्हणून आले होते. आरवदादा तर काय नव्हता. आता आरवदादा परत काका काकींसोबत येईल देवदर्शनाला. तर आता इथं थोडा वेळ थांबतो आणि मग निघतो. तर तुम्ही सांगा कसा वाटतोय ब्लॉग ते. आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय.